प्रेज गॉड. ओके. सो आपण काल पाहत होतो योहानाबद्दल. योहानाच्या जीवनामध्ये कसा बदल झाला, कसं त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आलं, कसं जर आपण त्याच्या आधीची ओळख पाहिली तर आपण बायबलमध्ये वाचत आलो होतो योहानाबद्दल. आपल्याला बरेच वेळा असं जाणवत नाही, आपण आपल्याला वाटतं की सगळ्यात सौम्य, सगळ्यात सहनशील असा योहान असेल, परंतु त्याचा आधीचा स्वभाव वेगळा होता. पर येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये आला, त्याचं जीवन बदललं आणि तेव्हापासून शेवटपर्यंत येशू ख्रिस्ताला फॉलो करत राहिला, कधी सोडलं नाही. कोणत्याच परिस्थितीमध्ये त्याने येशू ख्रिस्तासोबत चालणं सोडलं नाही. तुम्हाला माहितीये जरा, तुम्ही आय गेस प्रकटीकरण मध्ये दिले ते प्रकटीकरण याचा ज्यावेळेस योहानाला पहिल्याच अध्यायामध्ये योहानाला स्वर्गामध्ये तो घेतला जातो, त्यावेळेस तो म्हणतो इन द डे ऑफ द लॉर्ड वेन आय वॉज इन द डे ऑफ द लॉर्ड. तर तो काय म्हणतो माहितीये का तिकडे, म्हणजे तो इतका प्रभू येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर सुद्धा इतका त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायचा, इतकं तो वचनामध्ये होता, इतका प्रार्थनेमध्ये होता. केवळ येशू. ओके. गुगलने फेसबुकवर जर तुम्ही तुमचं ना प्रोफाईल ओपन केलं असेल तर तिकडे येतं सगळ्यात पहिलं, तुमच्या पेजवर येतं व्हॉट्स ऑन युअर माइंड. ओके, असं दिलेलं असतं. लोक तिकडे आपल्या डेली गोष्टी पोस्ट करतात. असं आहे तसं आहे की तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या विचारामध्ये काय चालू आहे, व्हॉट्स ऑन युअर माइंड. जर गुगलला विचारलं तर सगळ्यात गोष्ट लाईक ओपन केलं ना तर ते पहिलं असतं फेसबुकवर. योहान असा होता, द जीसस वॉज ऑन हिज माइंड कंटिन्युअसली. येशू, केवळ आणि केवळ येशू ना योहानाच्या विचारामध्ये, त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रभू येशू होता. योहानाला झालेले प्रकटीकरण पहिला अध्याय 10वं वचनला वाचलं तर लिहिलंय, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. प्रभूच्या दिवशी. ओके, प्रभूच्या दिवशी जेव्हा मी आत्म्याने संचरित झालो. Praise the Lord, praise the Lord. So he was continuously thinking about Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, येशूने आपल्याला जी कमांडमेंट दिली आहे त्याबद्दल, येशूच्या येणाऱ्या राज्याबद्दल, कशा प्रकारे ही सुवार्ता आपण सगळीकडे पोहोचवली पाहिजे, त्याच्या विचारामध्ये याच गोष्टी होत्या. पण हा जो योहान आहे, जो आधी थोडाफार आक्रमक वृत्तीचा होता, तो असा बनला कसा? प्रभू येशू सोबत राहिल्याने. प्रभू येशू कोण आहे? वचन आहे, परमेश्वराचा शब्द आहे. ओके, देवाचा शब्द आहे. तुम्हाला माहितीये स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला येशू म्हणून ओळखत नाही. येशू हे पृथ्वीवरचं नाव आहे. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा पृथ्वीवर जन्म झाला तर त्यावेळेस त्याचं नाव त्याच्या आई वडिलांनी, ओके, हे पृथ्वीवर जे आहेत त्यांनी येशू असं ठेवलं. देवदूतांनी सांगितलं होतं की त्याला इमॅन्युअल म्हणणार, याचा अर्थ की आमच्या सोबत देव. हालेलुया. ही आयडेंटिटी त्यांच्यासाठी नवीन होती. सो त्याला इमॅन्युअल म्हणतील असं देवदूतांनी सांगितलं होतं की आमच्या सन्निध देव. पण त्याचं नाव, पृथ्वीवरची आयडेंटिटी आहे प्रभू येशू. स्वर्गामध्ये प्रभू येशूला देवाचा शब्द म्हणून ओळखतात. ओके, ही इज द वर्ड ऑफ गॉड, परमेश्वराचा शब्द. सो हे एक नाव आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. प्रेज द लॉर्ड. येस, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आणि हा योहान परमेश्वरासोबत राहून, त्या वचनासोबत राहून राहून ना त्याचा स्वभाव इतका सहनशील झाला, इतका नम्र बनला की त्याला कसलीच भीती वाटली नाही, कसलीच नाही. म्हणून वधस्तंभाच्या वेळेसही तिकडे समोर तो होता. येशूने दिलेली जबाबदारी सुद्धा त्याने हाताळली. दुसरे जरी येशू दुसऱ्यांशी जरी बोलत असेल तरी येशूची पाठ हा सोडायचा नाही, तो मागे 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 फिरत राहायचा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्याद्वारे इतक्या महान गोष्टी आपल्याला समजल्या. प्रेज द लॉर्ड. सो इट ऑलवेज टेक्स कॉन्सिक्रेशन. कॉन्सिक्रेशन म्हणजे तुम्ही स्वतःला परमेश्वरासाठी वेगळं करता, म्हणजे नाही का एक डेडिकेटेड पात्र, एक समर्पित जीवन ज्यावेळेस जगता. वी हॅव टू. ओके, आपण सगळ्यांनी समर्पित जीवन जगलंच पाहिजे. जर आपण समर्पित नाहीये, आपण परमेश्वरासाठी स्वतःला वेगळं केलं नाहीये, आपण जर देवासाठी, म्हणजे गर्दीमध्ये सगळेच आहेत, त्या गर्दीतून आपण वेगळं काय करतोय? ख्रिश्चन, बिलीव्हर्स, विश्वास ठेवणारे सगळेच आहेत, पण आपण परमेश्वरासाठी काय वेगळं जीवन जगतोय? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा, जसं परमेश्वर म्हणाला, त्याने आपल्याला मुक्ती दिली, आपल्याला तारण दिलं, आपल्या पापांची क्षमा केली, आपल्या आजारातून
पापातून आपल्याला सोडवलं आणि एक उत्तम जीवन आपल्याला दिलं आहे. आता काय प्रॉब्लेम होतोय माहिती? देवासोबत राहून इतके वर्ष वचन ऐकून, इतके वर्ष प्रार्थना करून, अनेक वर्षानुवर्ष आपण ना पाहतोय की आपण ना वेगवेगळे सेवक संदेष्टांना ऐकतोय, आपण वचन वाचतोय, आपण वेगवेगळे पुस्तकं वाचतोय जे देवाच्या मेन अँड वुमन ऑफ गॉडने लिहिलेले आहेत. पण तरी सुद्धा पाहिजे तेवढा बदल आपल्यामध्ये होत नाही. तुम्हाला माहितीये, मी काही गोष्टी नाही का, आपली ऑनलाईन सभा असल्यामुळे मला ओपनली बोलता येत नाही. काही गोष्टी वन टू वन शिकवायच्या असतात की फेस टू फेस समोरासमोर शिकवण्याच्या गोष्टी असतात, ज्यावेळेस आपण खूप खोलीवर जाऊन, खूप डेप्थ मध्ये जाऊन शिकवू शकतो. पण तुम्हाला माहितीये, जगामध्ये कुठेही जा, जर तुम्हाला काहीही अचीव्ह करायचं आहे, कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ना, तुम्हाला त्या गोष्टीसाठी डेडिकेशन, समर्पितपणा, त्या गोष्टीसाठी नाही का ध्येय वेड होणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय होत नाही. अंधकाराच्या राज्यातली लोक जी आहेत ती सगळी लोक इतक्या गोष्टी काटेकोरपणे पाळतात ना, ते टाइम फॉलो करणार, ते त्यांचे रिच्युअल्स फॉलो करणार, ते जे सांगण्यात आले त्या सगळ्या गोष्टी करतात, त्यामध्ये ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत, तडजोड करत नाहीत. प्रेज द लॉर्ड. फक्त नाही का जिवंत देवाची जी लोक आहेत, ज्यांना सार्वकालिक जीवन माहिती आहे, ज्यांना सगळं माहिती आहे, सत्य माहित असणारी लोकच नाही या बाबतीमध्ये ना कुठेतरी कंटाळा करताना, कुठेतरी हलगर्जीपणा करताना दिसतात. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये जर बदल होत नाहीये, तर मग एवढे वर्ष आपण नाही का वचन वाचून सुद्धा आपण ते स्वतः रिसीव्ह करत नाही, आपल्यात बदल होत नाही, काहीतरी चुकतंय. प्रेज द लॉर्ड. कदाचित स्वभाव असा असेल की आजपर्यंत ना दुसऱ्यांच्या चुका दिसत असतील, दुसऱ्यांनी हे केलं ते केलं दिसत असेल, परंतु दुसऱ्यांच्या चुकांना माफ करून माझ्यामध्ये ही कमजोरी काय, मी असं का वागले, मी असं बोलायला नाही पाहिजे होतं, प्रभू मी ह्या माझ्या सवयीवर कसं ओव्हरकम करू, प्रभू माझ्यामध्ये ही चुकीची गोष्ट आहे. जोपर्यंत त्या पातळीपर्यंत आपण पोहोचत नाहीये ना, तोपर्यंत आपण देवासाठी योग्य, परमेश्वर आपल्याद्वारे ना अद्भुत काम करू शकेल असं पात्र आपण बनलो नाहीये. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आपल्याला सहाय्यक म्हणून दिलाय. पवित्र आत्मा आपल्याला दुसऱ्यांचा न्याय करण्यासाठी, दोष काढण्यासाठी, दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी दिलेला नाहीये. पवित्र आत्मा आपल्याला का देण्यात आला आहे की पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करेल. वचन सांगतं की ख्रिस्तामधून तो घेईल ते सत्य ना, पवित्र आत्मा आपल्याला विदित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आपल्यामध्ये काय करत आहे माहिती, परमेश्वराला हवं असणारं पात्र आपल्यामधून तो घडवत आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या आत्म्याचं तारण झालं, आता आपण जीवाच्या उद्धारासाठी काम करत आहोत. प्रेज द लॉर्ड. जर 1 पेत्र याचा पहिला अध्याय 3रं वचन आहे, गेस 1 Peter 1:3 मध्ये लिहिलंय, त्याच्यामध्ये जर वाचलं तर कळेल तुम्हाला की नाही का, जसा आपला आत्मा उन्नती करत आहे तसेच आपण, प्रेज द लॉर्ड, त्याच्यामध्ये पेत्र म्हणतो जसा तुमचा आत्मा सुस्थितीत आहे किंवा उन्नती करत आहे तसेच तुम्ही सुद्धा सर्व गोष्टींमध्ये उन्नती करावे अशी माझी इच्छा आहे. पेत्र त्या ठिकाणी स्पष्ट म्हणतो. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ आपला आत्मा उन्नती करत आहे, परंतु अजून बाकीच्या गोष्टीत सुद्धा आपल्याला उन्नती करायची आहे. प्रेज द लॉर्ड. एके ठिकाणी देवाचं वचन सांगतं, भीत भीत आणि कापत कापत आपले तारण साधून घ्या. आपलं तारण तर झालंय, आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय, मग आता कुठलं तारण आपल्याला भीत भीत कापत साधून घ्यायचंय. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी आहेत उद्धार झाल्यावर सुद्धा आपल्याला करायचे. ज्या वेळेस नाही का असं वाटतं माझं तारण झालंय, मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय, मी पाण्याने बाप्तिस्मा घेतला आहे, आता माझं नाही का सगळ्या गोष्टी झाल्यात, माझं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलं आहे आणि आता मला काही चिंता काळजी करायची गरज नाही, परमेश्वर माझ्या सोबत आहे, आता मी फक्त नाही का हे जीवन आहे, या जीवनाचा आनंद घेणार, कसंही राहणार आणि मी मेल्यानंतर स्वर्गात जाणार आहे, ही जर विचारसरणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही फसवले जात आहात. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये असं लिहिलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. येस, आपलं एकदा तारण झालं, हे तारण इतकं अनमोल आहे, तारण कोणीच आपल्याकडून घेऊ शकत नाही, कारण वचन सांगतं की आपल्याला हे जे तारण दिलंय ना, हे कोणत्या प्राण्याच्या रक्ताने, कोणता देवदूत आपल्यासाठी आला नाही, कोणता मनुष्य आपल्यासाठी मरण पावला नाही, तर देवाचा एकुलता एक पुत्र, प्रेज द लॉर्ड,
प्रेज लॉर्ड, देवाचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी आला. त्या पुत्राने आपल्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या, आपल्यासाठी बलिदान केलं. सो येशू ख्रिस्ताला यावं लागलं आपल्यासाठी. यासाठी म्हणजे आपल्यासाठी जे सगळ्यात निर्मळ, पवित्र, जे सगळ्यात नाही का निष्पाप असं रक्त आहे ते सांडण्यात आले आणि त्याद्वारे आपण विकत घेतलोय. मग आपण आपल्या स्वतःचे नाही, आपण त्या देवाचे आहोत. म्हणून हे तारण जे आहे ना ते आपण गमवत नाही. पण काय होईल जर ह्या तारणाकडे आपण पाठ फिरवली तर? प्रेज द लॉर्ड. देव असं नाही म्हणत अरे हे तारण झाल्यावर पण हे लोक असे वागतायत, नाही, आय विल रिमूव्ह माय साल्वेशन, दिस पीपल विल नॉट कम अंडर माय साल्वेशन, मी त्यांना नाही काही देणार नाही. नो, परमेश्वराने दिले. पण कित्येक वेळा चुकीच्या गोष्टींमुळे, चुकीचं ऐकून, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून, आपल्या मनानुसार, आपल्या परिस्थितीनुसार जेव्हा लोकांना देवाचं वचन घेतात. आय हॅव सीन पीपल, आय एम टेलिंग यू द ट्रूथ, असे काही लोक पाहिलेत की ज्यांना वचन माहिती आहे, परंतु ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडतात, काही चुका घडतात, तर त्यांना असे लोक पाहिजे असतात की त्यांच्या त्या चुकीला सुद्धा ते लोक नाही का पॅम्पर करणार, त्या चुकीमध्ये पण ते लोक म्हणणार नाही काही प्रॉब्लेम नाही, हे चालतं, इट्स ओके, सगळ्यांकडून पाप होतं, जे त्यांना करेक्ट करणार नाही. आणि जे लोक करेक्ट करतात ना, अशा लोकांसोबत ते राहत नाही, जे त्यांना नाही का सांगणार हे चुकलंय, असं नाही केलं पाहिजे, हे तुम्ही यातून बाहेर पडा, हे असं नका करू. जे लोक त्यांना नाही का त्यांची चूक दाखवणार आणि नाही का त्यांना सांगणार ना व्यवस्थित वचनानुसार, त्या लोकांकडे राहत नाही. मग हे लोक आज या चर्चमध्ये, उद्या त्या चर्चमध्ये, परवा त्या चर्चमध्ये, त्याच्यानंतर अजून कुठे, असे सतत फिरत राहतात आणि एकाही ठिकाणी स्थिर होत नाही. मी तुम्हाला सांगू, जर तुम्ही एका ठिकाणी स्थिर होत नाहीये, तुमची वाढ जिथे होतीये किंवा तुमच्या आत्म्याला पोषक अन्न जे मिळते अशा ठिकाणी जर तुम्ही जात नाहीये, जर आत्म्याची फळं तुमच्यामध्ये दिसत नाही, बाहेरून फक्त सुभक्तीचं जे स्वरूप आहे, म्हणजे पहा ना, चर्चमध्ये गेले की आपण प्रेज द लॉर्ड, कसं आहे काय, एकदम नम्र, एकदम संतासारखं बिहेव करतो. परंतु चर्चच्या बाहेर आपल्या घरामध्ये आपण काम करत असताना, संडे सोडून इतर दिवस, ओके, चर्चचा दिवस सोडून इतर वेळेस आपण कसं वागतोय, त्यावेळेस जर आपल्यामध्ये आत्मिक फळं दिसत नाहीये, तर आपण चुकीच्या ठिकाणी आहे. अशा लोकांना मी पाहिलं आहे, त्यांच्यासोबत राहिले आहे, त्यांना काउन्सिलिंग केलं आहे की हे चालणार नाही, बट दे विल कीप ऑन मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर, अनदर प्लेस टू अनदर, देन अगेन दे विल कम बॅक टू द फर्स्ट प्लेस, देन अगेन आफ्टर फ्यू डेज दे विल चेंज द प्लेस. अशा प्रकारे ते फिरत राहतात. का? कारण त्यांना पाहिजे असतं की समबडी शुड व्हॅलिडेट देअर थॉट्स, कोणीतरी त्यांचे विचार, त्यांचं नाही का वागणं ना, या गोष्टींचं समर्थन करावं असं पाहिजे असतं. नो, नो, असं करत करत तुम्ही फसवले जाल आणि वेळ निघून जाईल आणि नाही का शेवटच्या दिवशी आपल्याला काहीच करता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की आजच नाही का वेळ आहे तोपर्यंत काय करायचं, आपल्याला आपलं तारण साधून घ्यायचंय. प्रेज द लॉर्ड. मी का या गोष्टी सांगते माहिती, कारण ना काही वर्षांपासून नाही का अशा प्रकारची एक शिकवण आली. प्रेषित पौलांनी सुद्धा बायबलमध्ये सांगितले की हे लोक आहेत ना, हे लांडगे आहेत, अंतरी आतमधून हृदयातून कोण आहे, हे क्रूर लांडगे आहेत. परंतु बाहेरून काय केलंय त्यांनी, बाहेरून त्यांनी कोकराचं वेश किंवा नाही का देवाच्या लेकरांसारखं ना वेश धारण केलेला आहे, पण अंतरी ते क्रूर लांडगे आहेत. ते काय करतात माहिती, देवाच्या नावाने शिरतात, भोळ्या भाबड्या स्त्रियांना फसवतात, लोकांमध्ये चुकीची शिकवण आणतात आणि ते नाही का पापाचं समर्थन करतात की इट्स ओके, प्रभू खूप प्रेम करतो, प्रभूने पापांची क्षमा केली आहे, काही फरक पडत नाही. आणि दे यु नो, हे लोक पाप जे आहे त्याच्यापासून पाठ फिरवण्यापासून आपल्याला परावृत्त करतात. ते तुम्हाला म्हणणार चालतं, आपण या जगात राहतो, प्रभू पण समजून घेतो, तुम्ही जर हे नाही केलं तर कसं टिकाल तुम्ही या जगामध्ये. हे सगळं चुकीचं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण इथले नाही आणि इथे कायमचं राहत नाही, आपण इथे राज्य उभारण्यासाठी आलो नाहीये, आपण स्वर्गीय लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला पाहिजे की तुमच्या विचारसरणीनुसार कोणी तुम्हाला गोड गोड बोलावं, चांगलं बोलावं आणि त्यानुसार जर तुम्ही नाही का मॅन अँड वुमन ऑफ गॉडचा शोध करत असाल, त्यांच्या सोबत राहत असाल, तर तुम्ही धोक्याच्या भूमीवर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोणीतरी तुमच्या जीवनामध्ये असा ठेवा की जो चूक झाल्यावर तुमचा कान पकडेल आणि सांगेल की नाही हे चुकीचे, असं नाही केलं पाहिजे. जो प्रेमाने कान उघडणी करेल आणि नाही का तुम्ही पडत असाल तर तुम्हाला हात देऊन उभं सुद्धा करेल, असा मेंढपाळ तुमच्या जीवनात ठेवा. प्रेज द लॉर्ड. असा जो व्यक्ती नाहीये तर तुम्ही पडणार आणि त्याच गोष्टीमध्ये राहणार आणि तुम्हाला वाटणार हे चालतं. नो, हे चालत नाही. देवाचं वचन स्पष्ट सांगतं. तुम्हाला माहितीये पेत्र काय म्हणतो माहिती, त्याच्या पत्रामध्ये पेत्र म्हणतो की आता ना परमेश्वराच्या घरातून न्यायाला सुरुवात होत आहे.
विश्वासूंना काय वाटतं, आपण जेव्हा स्वर्गात जाणार, प्रभूच्या सिंहासनासमोर उभं राहणार, आपला न्याय निवाडा होणार ना, तर जगातल्या लोकांना प्रभू विचारेल, जगातल्या लोकांचा न्याय होईल. पेत्र त्याच्या पत्रामध्ये, ओके, अपॉस्टल पीटर काय म्हणतो माहिती, परमेश्वराच्या घरातून न्याय निवाड्याला सुरुवात होणार आहे. याचा अर्थ सगळ्यात पहिला आपला होणार न्याय. प्रेज द लॉर्ड. मग कुठल्या गोष्टींसाठी होणार, का होणार? आणि तुम्हाला माहितीये, हे जे वचन आहे ना, भीत भीत आणि कापत कापत आपले तारण साधून घ्या, हे अविश्वासू लोकांना नाही लिहिलेले, विश्वासू मंडळीला लिहिलेलं आहे. ज्यांचं तारण झालंय, उद्धार झालाय, त्यांना लिहिण्यात आलंय. मग त्यांना का बरं लिहिण्यात आलं असेल? वन सेव्ड ऑलवेज सेव्ड असं तुम्हाला वाटतं ना? येस, मी पुन्हा एकदा सांगते, आपलं तारण इतकं साधं, कच्चं, कमकुवत नाहीये की सहज आपण नाही का ते गमावू शकतो. आपण तारण गमवत नाही, पण कित्येक लोक त्यांच्या जीवनामध्ये असे निर्णय घेतात, असे डिसिजन घेतात की ते तारणाकडे पाठ फिरवतात. प्रेज द लॉर्ड. एक पवित्र जीवन आपल्याला जगायचं. तुम्ही पूर्ण ख्रिस्ती इतिहास काढा, तुम्ही जुन्या काळात 17व्या, 18व्या, 19व्या, 20व्या आणि आत्ताच्या शतकात सुद्धा जे परमेश्वराच्या नावाने अद्भुत काम करणारी लोक आहेत, त्यांच्या जीवनाकडे पहा. त्यांनी जगाला नाही म्हटलंय, त्यांनी ना स्वतःला सुद्धा नाही म्हटलंय, स्वतःचा वधस्तंभ उभारलाय आणि स्वतःला देवाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सतत ठेवलंय. त्यांनी नाही का देवाची उपस्थिती मिळावी, परमेश्वराचं राज्य सामर्थ्य या ठिकाणी उतरावं म्हणून त्यांनी स्वतःला वेगळं केलंय. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस ते डिस्कनेक्ट झाले ह्या जगापासून ना, त्यावेळेस प्रभूच्या सामर्थ्यामध्ये ते चालायला लागले. पण आज कित्येक लोक आहेत, ते म्हणतात की हे चालतं असं नाहीये. तुम्हाला माहितीये, परमेश्वराने ज्यावेळेस अब्राहमाला बोलवलं, परमेश्वर म्हणाला, तुझ्या वडिलांचं घराणं, तुझा देश, तुझे नातेवाईक हे सगळे सोड आणि मी सांगतो तिकडे जा. परमेश्वराने तिथून त्याला बोलावलं आणि त्याला वेगळं केलं आणि वेगळ्या ठिकाणी आणून ठेवलं. प्रेज द लॉर्ड. असं करण्यामागे देवाचा काहीतरी हेतू आहे. परमेश्वराने मिसर देशामधून इस्रायलाला बाहेर काढलं आणि परमेश्वर त्यांना प्रॉमिस लँड मध्ये, वचनदत्त भूमीमध्ये घेऊन गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने नेहमी त्याच्या मुलांना उत्तम ते दिला आहे. हालेलुया. परंतु हा जो फसवणारा, लबाडी करणारा, सर्व लबाडीचा जो बाप आहे ना, जो सैतान आहे ना, तो काय करतो माहिती, याच वचनाद्वारे आपल्याशी अशा प्रकारे बोलतो. ओ माय गॉड. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये, काही दिवसापूर्वी मी एका आय वॉज काउन्सिलिंग वन गर्ल, ओके, एका मुलीसोबत बोलत होते. खूप चांगली, खूप आवेशी, देवासाठी खूप चांगलं हृदय असणारी मुलगी. परंतु तुम्हाला माहितीये की वचनातूनच तिला अशा प्रकारे नाही का फसवलं जातंय. ती आपण जे वाचतो तेच बायबल वाचते, आपण जे वचन वाचतो तेच वचन वाचते, परंतु ते वचन वाचता वाचता अशा प्रकारे तिला काही वेगळ्या गोष्टी सांगण्यात म्हणजे आवाज येतात. तिला म्हणतात, नाही असं काही नाहीये, हे प्रभू असं काहीच करणार नाहीये, तू हे का वाचते, हे चुकीचं आहे, आता तर सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या, तुझं तर नाव स्वर्गाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, मग तू तेच बायबल का वाचते? आणि जरी सुद्धा त्या आवाजांना नाकारून ती बायबल जर वाचत राहिली, मग ते आवाज परत तिच्याशी काय बोलतात माहिती का, तू सगळ्या जगामधला आनंद घेतलाय, सगळ्या चुका केल्या, सगळ्या गोष्टी केल्या आणि आता प्रभू प्रभू काय करतेस तू? तर ना त्या सॉलोमन सारखी, ओके, शल्मोना सारखी आहे, ज्याच्या नाही का 600 पत्नी होत्या, 700 पत्नी होत्या, 300 उपपत्नी होत्या, म्हणजे नाही का टोटल 1000 बायका होत्या. आणि त्या शल्मोनाने इतकं सगळं नाही का त्याच्या जीवनाचा आनंद घेतला, पाहिजे ते केलं त्याने, आणि शेवटी तो शल्मोन येतो आणि नाही का उपदेशकाचं पुस्तक लिहितो आणि म्हणतो की सगळं काही व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. मग ते आवाज तिला काय म्हणायचे माहितीये का, तू पण असं करू शकते, तू का असा विचार करतेय, यू कॅन डू इट, तू सुद्धा असं कर. आता आता या तरुण वयामध्ये तुझं लाईफ तू जगून घे, तुला पाहिजे ते कर, गो विथ युअर फ्रेंड्स, पाहिजे त्या गोष्टी कर, मौज मजा कर, सगळं ऐशाराम कर, व्यवस्थित शल्मोनासारखं पाहिजे तसं वाग, आणि मग शेवटी येऊन प्रभूमध्ये तू वेळ घालव. आपण ज्याच्याशी लढतोय तो शांत बसत नाहीये, पण कित्येक विश्वासू शस्त्र एका बाजूला ठेवून शांत बसलेले आहेत. शत्रू सतत योजना करतोय, सतत हल्ले करतोय. तुम्हाला माहितीये,
प्रत्येक तरुण, मी तुम्हाला सांगते, विश्वासूंची घरं पहा, ख्रिस्ती लोकांची घरं पहा, देवाच्या लोकांची घरं पहा, त्यांच्या मुलांकडे पहा. त्यांच्या घरात सगळं जरी चांगलं असेल ना, आई वडील काय म्हणतात, दैवी वृत्तीचे आहेत, चांगले आहेत, वचनातून शिकवतात, मुलांना व्यवस्थित चांगल्या गोष्टी देतात, मुलांना जिथे बंधनात ठेवायचं तिथे बंधनात ठेवतात, जिथे फ्रीडम द्यायचं तिथे देतात. एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा आपल्या घरात घुसून आपल्या नाकाखाली ना दुरात्मा आपल्या मुलांना नाही का हिरावून घेतो आणि जगातल्या गोष्टींमध्ये नेतोय. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला हा स्ट्रगल दिसेल की त्यांच्या मुलांमध्ये आणि नाही का पेरेंट्स मध्ये एक प्रकारचं अंतर आहे. आणि पेरेंट्स त्यांना जे सांगतात, त्यांचे पालक त्यांना जे सांगतात, ते मुलांना चुकीच्या गोष्टी वाटतात. मुलांना देवाचं भय जरी असलं, त्यांना सत्य जरी माहित असलं, तरी नाही का त्या मुलांना असे आवाज येतात. मग त्या मुलांना वाटतं नाही आपण हे करू शकतो. ती मुलं लिटरली कन्फ्युज आहेत, लिटरली इतकी गोंधळलेली आहेत की त्यांना समजतच नाही, हे माझे फ्रेंड्स बोलतात, हे जग बोलते, हे माझ्या ऑफिसमध्ये हे करू का, आई वडील बोलतात ते करू का, काय करू, नाही हे पण केलं पाहिजे, आता मी ह्या जगात आहे, मी फ्रेंड सोबत आहे, मी हे पण केलं पाहिजे. मग आई वडिलांमध्ये त्यांच्यामध्ये ताणतणाव, त्यांच्यामध्ये क्लॅशेसच्या गोष्टी का होत आहेत माहिती? कारण आपला शत्रू सतत काम करतोय. पण तितकं सतत आपण आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतोय का? मी असे कुटुंब पाहिलेत जे कधीच त्यांच्या मुलांसाठी प्रार्थना करत नाही, कधीच नाही. फक्त संडेला चर्चला जायचं, आपला जो महिन्याचा दशमांश आहे तो चर्चमध्ये द्यायचा, ऑफरिंगच्या वेळेस ऑफरिंग टाकायचं, चर्चमध्ये गुड फ्रायडे, पाम संडे, इस्टर संडे, रेझरेक्शन संडे, क्रिसमस, 24th ईव्ह आणि न्यू इयर या सर्व्हिसला जायचं. काही असेल घरामध्ये कार्यक्रम तर चर्चच्या लोकांना बोलवायचं, प्रार्थना करायची, याच्या पलीकडे त्यांचं काही आत्मिक जीवन नाही. आपण जर नाही का कंटिन्युअसली नाही का जगातल्या गोष्टींमध्ये व्यस्त आहे आणि फक्त संडेच्या दिवशी आपण मुलांना नेणार म्हणणार नाही, ते पण ना कसं करतात माहितीये का, मुलं, पेरेंट्स, आई वडील, लहान मुलं जेव्हा असतात ना तेव्हा म्हणतात की तुम्ही खेळा, मीटिंग घरात चालू असेल तर म्हणतात ओके मुलं मुलं तुम्ही आतल्या रूम मध्ये बसा, आता नाही का प्रार्थना सभा आहे, असं आहे, तुम्ही डिस्टर्ब करू नका. सो त्यांची मुलं त्या प्रार्थना सभेचा लहानपणापासून भाग नाहीयेत. संडे स्कूलमध्येच कित्येक वर्ष त्यांना इतकं बिझी ठेवलं आहे ना की त्याच्यानंतर बाहेर त्यांना काही माहीतच नाहीये. किंवा काही मुलांना ना पेरेंट्स चर्चला पण घेऊन जात नाही की मुलं त्रास देतात, मुलं ऐकू देत नाही, मग आमची मुलं नाही का मस्ती करतात, हालचाल करायला लागतात, मग आमच्या आजूबाजूची लोक म्हणतात आमच्या पास्टरला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, चर्चची एक शिस्त आपल्याला फॉलो करायची आहे, चर्चचं एक मेंटेन म्हणजे नाही का एक की आपल्यामुळे दुसरं कोणाला डिस्टर्ब होऊ नये. पण आपली मुलं रडतात, ओरडतात, त्रास देतात म्हणून नाही का ते मुलांना घरी ठेवतात, आई वडील फक्त नाही का चर्चची सभा अटेंड करतात आणि जातात. आणि काय होतं माहितीये का, हीच गोष्ट ना मुलं 10, 12, 13, 14, 15 वर्षाची होईपर्यंत चालतात. आणि सडनली मुलांची 9वी 10वी झाली की पॅरेंट्स फोर्स करतात, चर्चला आलं पाहिजे, रेग्युलर नाही का वचन ऐकलं पाहिजे, बायबल वाचत नाही, प्रार्थना करत नाही, आज चर्चला का आला नाही. तुम्ही ना इतके वर्ष त्यांना नाही का देवाच्या वातावरणापासून ओके इट्स ओके कॅज्युअल त्यांना असं नाही का तुम्ही ठेवलंय, आणि अचानक तुम्ही नाही का काही वर्षानंतर बोलणार त्यांना नाही हे करायचे, ते नाही ऐकणार. त्यांना वाटणार की आम्हाला फोर्स करतायत, आम्हाला बळजबरी करतायत आमचे पेरेंट्स, असं वाटणार. कारण आज ह्या ज्या कल्चरमध्ये ही जी मुलं राहतात ना, जी संस्कृती सैतानाने ह्या जगात आणली, जे बाहेर घडतंय त्यामध्ये नाही का जर त्यांना लहानपणापासून थोडं 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 वळण नाहीये, ते नाही करणार. म्हणून देवाचं वचन सांगतं की तू आपल्या मुलांना देवाचं नियमशास्त्र शिकव, त्यांना ना लहानपणापासून ह्या गोष्टी शिकव, म्हणजे मोठं झाल्यावर ते ह्यापासून बहकणार नाहीत. तुम्हाला माहितीये अब्रामाने इसहाकाला, प्रेज द लॉर्ड, देवाच्या वेद्या कशा बांधायच्या, कसं एक समर्पित जीवन जगायचं, कसं नाही का देवाच्या वचनावर मनन करायचं, कसं देवाकडे नाही का आपण मेडिटेशन करायचं, सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या. म्हणूनच तुम्हाला माहितीये ज्या वेळेस अब्राम परमेश्वर म्हणाला की तुझा नाही का एकुलता एक पुत्र इसाहाक याचं मला वेदीवर अर्पण कर, इसाहाकाला घेऊन ज्या वेळेस अब्राम जातो ना त्यावेळेस इसाहाक ना 4-5 वर्षाचा, 6-7 वर्षाचा मुलगा नाहीये. तुम्हाला माहितीये 14-15, 15 ते 16 या वयोगटामध्ये त्यावेळेस इसाहाक होता. एक दिवस मी हे कॅल्क्युलेशन सांगितलं होतं की कसं काय किती वर्षाचा, आम्ही हे सगळं वेदीचं ज्यावेळेस आम्ही स्टडी करत होतो, तुम्ही वेदी बद्दलची आपल्या नाही का युट्यूब चॅनलवर टीचिंग आहे, बरेच लाईक 1 महिना पूर्ण आम्ही नाही का वेदी काय आहे, का महत्वाची याविषयी शिकवले
शिकवलेलं आहे. त्यामध्ये अब्रामाच्या जीवनातल्या 4 महत्त्वाच्या वेद्यांबद्दल शिकवलंय. ते जर तुम्ही ऐकलं ना तर तुम्हाला समजेल. सो इसाहाक लहान नव्हता. बायबल सांगतं अब्राम ज्यावेळेस त्याने का परमेश्वराने दाखवलेल्या पर्वताजवळ आला, त्याच्यासोबतच्या 2 पुरुषांना त्याने तिथेच थांबवलं. अब्रामाने हातामध्ये काय घेतलं, जे सामान होतं ते घेतलं आणि त्याने सगळी लाकडं जी होती ना, वेदी रचायची. म्हणजे जसं काय नाही का, जसं आपण नाही का आपल्याकडे एखाद्या व्यक्तीला जर मरण पावल्यानंतर जेव्हा चितेवर जाळतात, ते लाकडाने कसं रचतात, ओके? तसं एखाद्याला जर त्या लाकडांवर रचायचे आणि त्यावर जर अर्पण करायचे, किती लाकडं घेऊन जावं लागत असेल? ती लाकडं घेऊन इसाहाक तो डोंगर चढून गेला. इसाहाक त्यावेळेस लहान नव्हता. पण ज्या वेळेस इसाहाकाला त्या वेदीवर, अब्राम एकटाच आणि इसाहाक आहे, दुसरं कोणी नाही. अब्रामाने इसाहाकाला त्या वेदीवर ठेवलं आणि इसाहाक आता काही इतका हे नाहीये, कारण वर जाता जाता म्हणतो लाकडं आहे, अग्नी आहे, पण नाही का होमार्पणासाठी, होमार्पण, ओके, होमार्पणासाठी कोकरा कुठे? म्हणजे त्याला इसाहाकाला माहितीये की होमार्पण काय, अन्नार्पण काय आहे. प्रेज लॉर्ड. तो म्हणतो होमार्पणासाठी कोकरा कुठे आहे? आणि अब्राम म्हणतो परमेश्वर पाहून देईल आणि स्वतःच्याच मुलाला त्या नाही का लाकडावर तो नाही का रचतोय, लाकडांवर बांधून ठेवतोय आणि असा सुरा उचलतोय. इसाहाक पळू शकत होता, इसाहाक अब्रामाशी नाही का भांडू शकत होता, हे काय करताय, असं करताय, बोलू शकत होता. ही वॉज सायलेंट. हालेलुया. इसाक गप्प होता, बोलला नाही, कारण अब्रामाने लहानपणापासून काही गोष्टी इसाहाकाला शिकवल्या होत्या. आज आपण आपल्या मुलांना म्हटलं ना, बऱ्याचशा घरामध्ये नाही का तुम्हाला काय वातावरण दिसेल माहिती? मुलं नाही का उलट बोलणार, मुलं नाही का रागावणार, मुलं म्हणणार जाऊ दे, पॅरेंट्सची कदरच नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काहीतरी आपलं चुकतंय. आपण नाही का पार्ट टाइम ख्रिश्चन लाईफ जगतोय, पार्ट टाइम, ओके? आपण फुल टाइम ख्रिस्ती अजून झालो नाही. फुल टाइम म्हणजे हे नाही, हा फुल टाइम सेवेमध्ये ही व्यक्ती उतरली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे नाही का नोकरी वगैरे करत नाही. फुल टाइम ख्रिस्ती जीवनाबद्दल बोलतेय मी. प्रेज द लॉर्ड. पार्ट टाइम ख्रिश्चन आपण राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल जर वाचलं तर तुम्हाला कळेल, ज्या वेळेस ना अब्रामाचा जो एलिएझर, ओके, जो सेवक आहे, आणि अब्राम काय म्हणतो की माझ्या मुलासाठी नाही का माझ्या लोकांमधून एक मुलगी आण, अन्य जातीतली नाही आणायची. आणि ज्या वेळेस तो रिबेकाला घेऊन येतो, बायबल सांगतं इसाहाक त्यावेळेस संध्याकाळच्या वेळी मनन करायला गेला होता. तरुण आहे तो इसाहाक, ओके, संध्याकाळच्या वेळी मनन करायला गेलाय. अब्रामाने काही गोष्टी शिकवल्या होत्या. संध्याकाळ म्हणजे माहिती, दिवसाचा पहिला प्रहर. हालेलुया. याचा अर्थ संध्याकाळचे 6 वाजता, 6 ते 9 हा दिवसाचा पहिला प्रहर. त्यावेळेस इसाहाक मनन कर, ही वॉज मेडिटेटिंग. आणि त्यावेळेस नाही का रिबेका येते, ती उतरते आणि इसाहाक तिला पाहतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काही व्हॅल्यूज, काही मूल्य अब्रामाने इसाहाकाकडे ट्रान्सफर केले होते. इसाहाकाने त्याच्या पुढच्या जनरेशनला शिकवलं होतं. प्रेज द लॉर्ड. आपण स्वतः शिकत नाहीये तर आपण आपल्या मुलांना काय ट्रान्सफर करणार? आपण आपल्या मुलांना काय शिकवणार? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काहीतरी गोष्टी आपल्याला सिरियसली घ्यायचंय. जर जे वचन मी वाचतेय, जे वचन मी इतरांना शिकवतेय, जे वचन घेऊन मी प्रचार करतेय, ते वचन माझ्यामध्ये जर फ्रुट्स निर्माण करत नाहीये, माझ्यामध्ये जर फळं दिसून येत नाहीये, माझ्यामध्ये जर बदल होत नाहीये, माझ्यामध्ये जर शांती, नम्रता, प्रीती ह्या गोष्टी येत नाहीयेत, तर याचा अर्थ मी फक्त वचन वापरतेय. प्रेज द लॉर्ड. वापर करते, यूज करते. मी वचनाला माझी सेवा करू देत नाही. व्हॉट द वर्ड ऑफ गॉड इज डुईंग? इट इज मिनिस्टरिंग अनटू अस. हालेलुया. मिनिस्ट्री ऑफ वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनाची एक सेवा आहे. ज्यावेळेस तुम्ही वचन घेता ते आपली सेवा करतं. वचन सेवा करतं म्हणजे काय करतं माहिती? आपल्यामध्ये बदल घडवतं, आपल्या कमजोरी काढून टाकतं, आपल्यातले वाईट गोष्टी काढून टाकतं, आपल्याला सुधरवतं, आपल्याला साफसूफ करतो. प्रभू येशू काय म्हणाला शिष्यांना ज्या वेळेस नाही का शिष्यांसोबत होता? प्रभू येशू म्हणाला, जे वचन मी तुम्हाला सांगितली, जी वचने मी तुम्हाला सांगितली, त्यामुळे तुम्ही शुद्ध झालेच आहात. सो वचन ऐकून आपण शुद्ध होतो, वचन ऐकून आपण निर्मळ बनतो, वचन ऐकून आपण पवित्र बनतो. प्रेज द लॉर्ड. वचन ऐकून ऐकून विश्वासही येतो. प्रेज द लॉर्ड. सो जी वचनं मी तुम्हाला सांगितली त्यामुळे तुम्ही शुद्ध झालेच आहात, असं प्रभू येशू म्हणतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वचन स्वतःमध्ये पहिलं काम करू द्या.
वचनाला स्वतःमध्ये रुजू द्या. वचनाला स्वतःमध्ये आपल्यामध्ये फळं येऊ द्या. वचनाची फळं. प्रेज द लॉर्ड. नंतर ना आपण ज्या वेळेस जाऊ, मी तुम्हाला सांगते, हे वचन इतरांना प्रभावित करणार. हे आपलं लाईफस्टाईल इतरांना प्रभावित करणार. तुमचं हृदय, प्रभू काय म्हणाला, माझ्या मुला तुझं हृदय मला दे. हालेलुया. तुमचं हृदय प्रभूला द्या. हृदय जगातल्या गोष्टींमध्ये नका देऊ. आपल्या घरात आपल्या मुलांना शिस्त लावा. वचनाची शिस्त लावा. मी जर प्रार्थना करत नाही तर माझी मुलं नाही करणार. माझ्या घरात जर माझं डेडिकेशन नाहीये तर माझ्या मुलांचंही नसणार. मग मी जरी रोज बोलणार, वचन वाचलं का, प्रार्थना केली का, झोपायच्या आधी प्रार्थना केली का, बायबल वाचलं का, बायबल वाचलं का, मी मागे लागून 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 काहीच होणार नाही. कारण माझंच नाही का जीवन नाही का त्यांना ते दिसत नाही. माझ्या जीवनात त्यांना त्या गोष्टी दिसत नाहीये, तर माझी मुलं नाही करणार. पण माझ्या जीवनात जर त्यांना दिसेल की हा प्रार्थनेची वेळ झाली ना, मम्मा कोणाचंच ऐकत नाही, काहीच नाही, तिचं प्रार्थनेला खूप इम्पॉर्टन्स देते, आज ना उद्या हळूहळू ते इम्पॉर्टन्स त्यांच्या जीवनात येणार. त्यांना समजणार, ज्यावेळेस मी कमजोर पडतेय, मला काही दुखतंय खुपतंय, मी आजारी पडते, तर मी किती वेळा वचनाची घोषणा करते, किती वेळा मी लढते. ज्यावेळेस माझी मुलं, माझ्या आजूबाजूची लोक मला नाही का वचनानुसार लढताना पाहणार, तेव्हा ते लोक त्या गोष्टी कॉपी करणार. तेव्हा माझ्या घरातले लोक सुद्धा ह्या गोष्टी फॉलो करणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सगळ्याच गोष्टी शिकवायची गरज पडत नाही. कधी कधी दुसऱ्यांसाठी उदाहरण बनावं लागतं. प्रेज द लॉर्ड. आमच्या चर्चमध्ये सुद्धा अशा काही फॅमिलीज आहेत, खूप लहान लहान लेकर आहेत, 2 वर्ष 3 वर्षाच्या. आमच्या चर्चमध्ये आता एक नवीन संडे स्कूलची बॅच तयार होते. ओके, खूप लहान मुलं आहेत. तुम्हाला माहितीये, असे पॅरेंट्स होते, काही पॅरेंट्स होते की ते म्हणायचे की नाही, माझी मुलं खूपच रडतायत, असं आहे तसं आहे. हे मग पॅरेंट्सनाच एम्बॅरेसिंग वाटायचं की नाही का, की चर्चमध्ये नाही का डिस्टर्ब होतंय किंवा काय. आम्ही कधीच कोणाला बोललो नाही, कधीच नाही. हा, माझी मुलगी सुद्धा आहे, माझी लहान मुलगी सुद्धा आहे, आता 5 वर्षाची आहे, मस्ती करते तिचं. सो मी तिलाही शिस्त लावते, मी तिलाही बोलत असते चर्चमध्ये चालणार नाही. रोज जायच्या आधी शिकवते, चर्चमध्ये गेल्यावर, चर्चमधून घरी आल्यावर आम्ही नाही का कोण कसं वागलं ह्या गोष्टीवर आमचं नाही का एक 5-10 मिनिटाचं सेशन असतं नेहमी चर्चमधून आल्यावर. तू आज असं का केलं, तू तसं का केलं, आपल्याला आपलं ठरलं होतं हे करायचं नाही, ते करायचं नाही. सो एव्हरी आफ्टर एव्हरी चर्च सर्व्हिस देर इज की असं आमचं नाही का एक असतं की हे असं असं झालं, हे पुढच्या वेळेस नाही झालं पाहिजे. मुलं पुढच्या वेळेस परत त्यातल्या 5 पैकी 3 गोष्टी तर परत करतातच. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही पुन्हा त्याच गोष्टी हायलाइट करतो, हे नाही करायचंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अशीच त्यांना शिस्त लागणार. परंतु आम्ही त्यांना म्हणतो इथेच बसायचं. कोणाच्या घरी सुद्धा आम्ही नाही का हाऊस प्रेयर, सेल मीटिंग साठी जरी गेलो ना, तर बरेच पेरेंट्स म्हणतात जा 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 आतल्या रूम मध्ये खेळा. आम्ही सांगतो नाही, मुलांना सुद्धा इथेच बसू द्या, वचन ऐकू द्या, त्यांना बसायची सवय लागू दे. त्यांना नाही का मंडळीचं रिस्पेक्ट कसं करायचं समजू दे. त्यांना समजू दे की ज्यावेळेस वचन चालू आहे त्यावेळेस आपण आपलं आपलं काही करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. सो असे काही पेरेंट्स आहे, ते म्हणायचे असं आहे तसे. असं तर व्हायचं सुरुवातीला की पती पत्नीपैकी एकच कोणीतरी चर्चला यायचं. पती आला तर पत्नी नाही येणार, ती मुलांसोबत घरी राहणार. पत्नी आली तर पती नाही येणार, मुलांसोबत घरी राहणार. आम्ही मग डिस्कस केलं, म्हटलं का असं का करताय तुम्ही. मग ते म्हणायला लागले की नाही, आमची मुलं इतका आवाज करतात, इतकं त्रास देतात, इतकं रडतात, आणि म्हणून मग कोणाला तरी मुलांसाठी घरी राहावं लागतं. मी स्पष्ट त्यांना भेटले, त्या त्या लाईक मुलांच्या आईला वडिलांना भेटले. म्हटलं मुलांना आवाज करू द्या, मुलं आवाज करणार. मुलं शांत बसण्यासाठी नाही, मुलांच्या आवाजाकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण चर्चमध्ये थोडे दिवस म्हटलं मुलांना येऊ दे. मुलं आज नाही का मस्ती करतायत म्हणून आपण शाळेत त्यांना टाकत नाही का, नाही माझी मुलं शाळेत बसतच नाही, रडतातच, आवाजच करतात, असंच का. म्हणून तुम्ही स्कूलला नाही पाठवत का त्यांना. स्कूलला पाठवता. फर्स्ट डे ऑफ स्कूलला कदाचित तुमची मुलं रडत असेल, आठवडाभर रडतील, महिनाभर रडणारी मुलं पाहिले, तरी रोज धरून त्यांना आपण शाळेत पाठवतोच ना. सवय लागते तिकडे त्यांना. नंतर त्या शाळेच्या शिस्तीमध्ये बरोबर ती मुलं नाही का वाढतात. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना म्हणाले प्रभू मध्ये का नाही. जर लोकांना त्रास झाला आणि लोक मला येऊन म्हणाले, मी म्हणाले जर मला कोणी कंप्लेंट केली की ह्यांची मुलं ना खूप ओरडतात, असं तसं आहे, तर मी त्यांना सांगेल 1-2 महिन्याने ती मुलं सुद्धा शांत होतील. प्रेज द लॉर्ड. मुलं आहेत, मुलं अशीच वागतात. प्रेज द लॉर्ड. त्यांना शिस्त लावणं आपलं काम आहे. त्यांना त्यांच्या स्पीडने, त्यांच्या लेवलने, त्यांच्या नाही का जसं आहे त्यानुसार वाढू द्या. पण ह्या वातावरणातून त्यांना बाहेर काढू नका. मी त्यांना म्हटलं मुलांना घेऊन या, 1 आठवडा त्रास देतील कदाचित नाही का. पास्टर सुद्धा प्रीच करत असताना त्यांनाही वाटेल अरे खूप आवाज करतायत किंवा काय, सहन करू आपण. 1-2 महिन्यानंतर त्यांचा आवाज कमी होईल. प्रेज द लॉर्ड. असं करून मग ते पेरेंट्स यायला लागले. मी तुम्हाला सांगते, मुलं आता शांत बसतात.
एवढं पहिल्यासारखा त्रास देत नाही. कारण त्यांना आता समजतंय चर्चच्या वातावरणापासून, प्रार्थनेपासून, सभेपासून तुमच्या लोकांना, तुमच्या तरुणांना, तुमच्या मुलींना, तुमच्या आई वडिलांना दूर ठेवू नका. तुम्ही जीवनापासून त्यांना दूर ठेवताय, तुम्ही फेलोशिप पासून त्यांना दूर ठेवताय. हे वचन तुमच्यात पण काम करू द्या, त्यांच्यामध्येही काम करू दे. कारण विश्वास देवाचं वचन ऐकून आणि ऐकून येतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वचनच कानावर जर पडणार नाहीये तर विश्वास कसा येणार? विश्वासच नाहीये तर प्रार्थना का करणार ती लोक? प्रार्थना जर होत नाही तर ते असेच राहणार. आणि मग ही लोक नाही का कंप्लेंट करणार, आम्ही चर्चला आलो पण आमच्या प्रार्थनेचं उत्तरच भेटलं नाही, आम्हाला कळतच नाही आमच्या जीवनात हे असं का घडतंय, तसं का घडतंय, असं का होतंय. नो, काही गोष्टी आपल्याला आपल्यामध्ये पाहायच्या. सो मी नेहमी सांगत असते, देवाचं वचन सगळ्यात पहिलं आपल्याला शुद्ध करतं. सगळ्यात पहिलं ते ना आपल्याला नाही का आपल्या खोलवर रुततं ते वचन. ते दुधारी तलवार आहे ना, ते आपल्याला भेदून आरपार जातं. प्रेज द लॉर्ड. एक वेळ आपल्या जीवनात अशी येईल ज्यावेळेस तुम्ही नाही का असं नाही का नुसतं नाही का मनात जरी विचार कोणाबद्दल राग आला, चिडचिड आली ना, तरी पवित्र आत्मा बोलेल नाही, हे नाही करायचंय, माफ कर त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीशी बोल, त्या व्यक्तीबद्दल राग नको आणू. आणि म्हणजे नाही का मनात जरी तुम्ही नाही का हे केलं तर नाही का पवित्र आत्मा लगेच तुम्हाला दाखवेल. पण तेवढं सेन्सिटिव्ह तर बनलं पाहिजे. आणि कसं बनाल? स्वतःला देवासाठी वेगळं ठेवाल तेव्हा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून असं नाही, कमिटमेंट ठेवा. काही होऊ दे मी चर्चला जाणार. तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला असेल, तुम्ही जर एक आठवडा चर्चला नाही आले ना तर तुम्हाला नाही का इतका ड्रायनेस येतो, इतकं शुष्कपणा वाटतं. पुढच्या आठवड्यात तुम्हाला माहितीये गेलं पाहिजे पण जायची इच्छा होत नाही. मग परत वाटतं जाऊ दे, एक आठवडा नाही गेला, हा आठवडा सुद्धा जात नाहीये. हे का होतंय माहिती? इमिडिएटली ओके, जी आत्मिक पातळीमध्ये तुम्ही वाढत होता ना, आता पुन्हा नाही का तुमचं फ्लॅश, तुमचं शरीर नाही का टेक ओव्हर करताय. प्रेज द लॉर्ड. तुमचं मन ह्या गोष्टींना नाही म्हणतंय आणि शत्रू तुम्हाला बिझी ठेवणार. तुम्ही कितीही व्यस्त असू दे, कितीही कामं असू दे, कितीही अडचण असू दे, कसलाही त्रास असू दे, तुमचा वेळ हा देवासाठी असलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरासोबत कनेक्टेड राहा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो देवाचं वचन हे जीवन आणि काय आहे? आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याला आपल्यामध्ये काम करू द्या. जीवन आहे. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे आम्ही बरेच दिवसापासून आमच्या घरात काय करत आहे, आम्ही सुद्धा खूप प्रार्थना करतो. आम्ही काही गोष्टींसाठी बोलतोय. आता जसं माझ्या पण 2 मुली आहेत, मोठ्या होत आहेत. काही काही हट्टी स्वभाव असतो, काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण सांगून ओरडून पण बदल होत नाही. मग आम्ही दोघांनी ठरवलं की ना आता वचनाला काम करू दे. सो आम्ही काय करतो माहिती, आम्ही कंटिन्युअसली वचन, कंटिन्युअसली प्रोक्लेमेशन, कंटिन्युअसली आम्ही घोषणा, आम्ही नाही का जे प्रार्थनेचे लाईक असे स्लिप्स काढून ठेवलेत. माझी मोठी मुलीला वाचता येतं, छोटी मुलगी आता तर एबीसीडी शिकते, अजून पूर्ण वाचायला शिकली नाहीये. सो आम्ही काय केलंय की त्यांना सांगितलं रोज उठलं ना की ही प्रार्थनेची ही स्लिप आहे, ही वाचायचीच वाचायची. तुमचं बायबल वाचा, तुमची प्रार्थना करा, घोषणा करा, पण हे वाचायचंच वाचायचं. जेव्हा पण वेळ भेटतं ना, माझे हसबंड तिच्यासोबत बसणार आणि नाही का तिच्याकडून कन्फेशन्स करून घेणार, तिला सांगणार आपण अशी आज प्रार्थना करू, आपण तशी आज प्रार्थना करू. आम्ही कधी कधी काय करतो माहितीये का की लाईक खूप कोणी थकलंय घरामध्ये, खूप व्यस्त आहे. मग आम्ही आमच्या छोट्या मुलीला बोलतो, बघ ना किती नाही का ट्रबल्ड झाले ना, किती त्रास होते ना, तू प्रार्थना करते का? तू प्रार्थना केलं ना, येशू लगेच असं तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार. मग ती डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणार. तुम्हाला माहितीये हे आम्ही काही तिला असं चुकीचं नाही सांगत आहे. बायबल सांगतं तुमचे नाही का लहान मुलं आहेत ना, त्यांच्यावर सुद्धा परमेश्वराचा आत्मा आहे, त्यांच्यावर सुद्धा प्रभूने तो आत्म्याचा वर्षाव केला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमचे पुत्र आणि कन्या, असं स्पष्ट योएल संदेश त्याने लिहिलेला आहे, योएल 2:20 मध्ये. तुमचे पुत्र आणि कन्या संदेश देतील. हालेलुया. तुमचे वृद्ध स्वप्न पाहतील, तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. देवाचं वचन त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी जे ऐकलंय त्या गोष्टी काम करतायत, पण त्यांना सुद्धा आपल्याला काम करू द्यायचंय. हे लहानांबद्दल, तरुणांबद्दल काय? तरुणांवर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. जास्तीत जास्त प्रार्थना करा. मी असं म्हणत नाही पडणार नाहीत, पण जरी ते पडले ना तरी तुमच्या प्रार्थना त्यांच्यासाठी ते संरक्षण असेल, ते कवच असेल, ते प्रोटेक्शन असेल की त्यांना माहितीये की परत आपण कुठे गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. खूप हार्श आपण वागलो ना, आपण आपल्या मुलांना गमावू. मी अशा कित्येक युथ सोबत लाईक काउन्सिलिंग केलंय. कित्येक तरुण तरुणी माझ्याशी त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स घेऊन बोलतात, वेगवेगळ्या चर्चेस मधले, इकडचे तिकडचे, वेगवेगळ्या सिटी मधले. ओके,
इतकं वाईट वाटतं ना त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून, त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम ऐकून, त्यांच्या लाईफ मधले चॅलेंजेस पाहून. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते 100 पैकी ना 70% to 80% केसेस, ओके, 70 ते 80% केसेसमध्ये ना पेरेंट्स मध्ये आणि मुलांमध्ये ताणतणाव आहे. आई वडील त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे, आई वडील जे बोलतात ते अगदी बरोबर आहे, पण आई वडिलांचा जो अप्रोच आहे, जी भाषा आहे, जे बोलणं आहे, ते ते मुलांना पटत नाही. आणि मुलांना वाटतं माझे आई वडील असेच आहेत, आणि त्यांना नेहमी जग चांगलं वाटतं, दुसऱ्यांचे पेरेंट्स चांगले वाटतात, दुसरी लोक चांगली वाटतात, कारण या प्रकारचा एक ताणतणाव सैतानाने ठेवलाय. आणि ना मग एक वेळ येते जेव्हा आई वडील नाही का, आम्ही पेरेंट्स आमचं ऐकत नाही म्हणून ते फोर्स करतात, किंवा ते कुठेतरी ना त्यांना ओरडून त्यांच्याकडून गोष्टी करून घ्यायला बघतात. याचा परिणाम काय होतो, त्यांच्या समोर फक्त ना एक आकृती केली जाते, बाहेर त्यांच्या मनानुसार ते वागतात. मनापासून मुलं दुरावली जातात आई वडिलांपासून. 70-80% 80% जे केसेस मी तरुणांच्या हँडल करते त्याच्यामध्ये हा इश्यू आहे. आई वडिलांबद्दल मुलांनाही आदर आहे, पण ते ओपन अप नाही होते, आणि कुठेतरी हे हर्ट झालेत, कुठेतरी नाही का ह्या गोष्टींमुळे मुलं चुकीच्या नादाला लागलेत, मुलांचं लाईफ बर्बाद झालंय. मुली मुली अक्षरशः खूप बॉन्डेजेस मध्ये गेल्या आहेत. आणि हे तरुण ज्यांना फॅमिली आहे, विश्वासू आहे, ज्यांना प्रभू माहितीये, आपली मुलं आपल्या समोर, आपली जनरेशन, आपली तरुण शत्रू नाही का आपल्या तरुणांना असं बहकवत आहे, अशा प्रकारे त्यांना ओढून नेत आहे. मी आणि माझे हसबंड आम्ही नेहमी दोघं बोलत असतो, आपला शत्रू आपल्या लोकांना, आपल्या मुलांना ओढून नेतो, आणि आपण का शांत बसलोय? आपण सुद्धा नाही का शत्रूच्या राज्यात घुसायचं आणि आपल्या तरुणांना परत घेऊन यायचं, आपल्या मुलांना परत घेऊन यायचं? प्रेज द लॉर्ड. थोडं सहन करावं लागेल, पण शांत बसण्याची वेळ ही मुळीच नाहीये, मुळीच नाही. आज आपण आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलांसाठी उभे राहत नाहीये, आणि मग आपण काय म्हणणार की प्रभू मला तुझी सेवा करायची आहे? कुठल्या तोंडाने आपण देवाला बोलणार मला तुझी सेवा करायची? प्रभू म्हणणार जी जबाबदारी दिली आहे ती करत नाहीये. ओके, एक सेवक कसा असणार, त्याची साक्ष असणार, तो एका स्त्रीचा पती असणार, त्याच्या मुलाबाळांबद्दल त्याची नाही का एक चांगली टेस्टिमनी असणार. प्रेज द लॉर्ड. आपल्या परिवाराकडे लक्ष द्या. एक स्ट्रॉंग फॅमिली जर असेल ना, तर एक मजबूत परिवार एक जनरेशन घडवतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्या घराण्यातून आहात ते एक जनरेशन, एक एक पूर्ण वंश तो परिवार घडवू शकतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. पण जर नसेल ना तर अडचणी येतील. तुम्ही बायबलचा नीट अभ्यास करा. नेहमी दोन भावांमध्ये तुम्हाला क्लेश दिसतील, नेहमी दोन भावांमध्ये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पहा, सुरुवातीपासून आदम आणि हव्वाला काईन आणि अबेल झाला, त्यांच्यामध्ये वैमनस्य होतं, त्यांच्यामध्ये नाही का डिस्टन्स होतं, त्यांच्यामध्ये कुठेतरी जलसी आली, एक भाऊ चांगला निघाला, एक भाऊ एकदम टोकाचा निघाला. प्रेज द लॉर्ड. याकोब आणि एसाव जुळे भावंड होते, त्यांच्यामध्ये अडचणी आल्या. प्रेज द लॉर्ड. एकाच घरात देवाची सेवा करणारे जरी असले ना तरी मतभेद होताना दिसतील. दावीद आणि त्याचे भाऊ पहा, त्याचे भाऊ सगळे एका बाजूला, दावीद एका बाजूला होता. प्रेज द लॉर्ड. दाविदाच्या मुलांमध्ये पण तुम्ही पाहाल ना, भले काही नाही का सावत्र भाऊ बहीण होते, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स दिसेल. मी खूप वेळा अभ्यास केलाय की दोन भावांमध्ये, एकाच कुटुंबात, एकाच वडिलाकडून जन्मलेल्या दोन भावांमध्ये अशा काय गोष्टी घडतात की दोन भावांना समजतंय आपण चांगलं वागलं पाहिजे, परंतु हळूहळू हळूहळू त्यांच्यामध्ये अंतर वाढत जात आहे. आपल्या समोर वचन आहे, आपल्या हातात देवाने नाही का ते शस्त्र दिलं आहे, त्याचा वापर करा. आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या नातेवाईकांना वचन शिकवा, माफ करा, प्रेम करा, शिस्त लावा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण केवळ वचनच त्यांचं संरक्षण करू शकतं. वचनाशिवाय इतर कुठल्याच गोष्टी त्यांचं संरक्षण करू शकत नाहीत.